भरपूर असा पाऊस पडतोय. तर मी आली आता दिल्लीवरून. आज म्हटलं पावसाची मजा घेत चालतच जावं. चालत गेली. पाठीमागे स्टार बाजार आहे. स्टार बाजारमध्ये थोडंसं सामान घेतलं आणि सरळ सरळ चालत आली. तर आमच्याकडे थोडे थोडे रस्ते पण भरले का, पण कमी आहे पाणी. पाऊस भरपूर आहे. हा बघा आजचा पाऊस. आज मुंबईमध्ये भरपूर पाऊस पडतो आहे. आणि ही आमची हक्काची बस चालली आहे रोजची, पण आज मी बसने गेली नाही आहे. आली तर खूपच भिजली होती पावसामध्ये. नंतर मग फ्रेशनअप झाल्याने लगेचच चाय बनवला. तर आमचे वॉचमॅन अंकल आहेत खाली, तर त्यांना मी म्हणजे मला बनवला, त्याच्याबरोबर मी त्यांना पण बनवला. कारण ते पण एकटेच बसलेत आणि थंडी पण वाजते पावसामुळे. त्याच्यामुळे त्यांना पण गरमागरम चाय देऊन येते पहिली, नंतर मग मी चहा घेऊन. म्हणून मग त्यांच्यासाठी चहा ओतला आणि पहिला गरमागरम त्यांना देऊन येते. जेवणामध्ये आज वांग्याचं भरीत बनवणार आहे. तर त्याच्यासाठी वांगं स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याला थोडासा चिरा मारून घ्यायचा. चिरा मारून घेतला म्हणजे काय आतमध्ये कीड वगैरे असते की नाही ते बघता येतं. असं तर कीड नाही आहे, कारण बाहेरूनच समजतं. वांगं चांगलं असेल तर त्याच्यामध्ये कीड नसते. तरी आपल्याला एकदा कन्फर्म करण्यासाठी असं चिरा पाडून घेऊन नंतर मग त्याला गॅसवरती भाजायला ठेवायचं. भाजण्यासाठी इकडे मी कोळसा टाकला आहे. कोळसा टाकला तर त्याचा थोडा स्मोक चांगला येतो कोळशाचा. त्याच्यामुळे कोळशाखालीच मी ते भाजायला ठेवलं आहे. वांगं भाजते तोपर्यंत इकडे बाल्कनीमध्ये आले. पाऊस भरपूर होता, छत्र्या काय सुकत नव्हत्या, म्हणून मग आतमध्ये ठेवून बाल्कनी पहिली साफ करून घेतली. कारण पूर्ण पावसाचं पाणी पूर्ण आतमध्ये येत होतं. बघा पाऊस, बघा किती भरपूर सारा पाऊस आहे आणि बाल्कनीमध्ये पण पाणी भरपूर साचलं आहे. अळू आहेत.
वांगं पण इकडे छानसं भाजलं आहे. त्याच्यासोबत मी एक टमॅटो ठेवला आहे, कापूनच ठेवायचं आहे. ते पण आतमध्ये बघायचं आहे, आतमध्ये कीड वगैरे नाही आहे ते. आणि छानसं वांगं भाजून घेतलं. आता मस्त वांग्याचा भरता बनवणार आणि चपातीसोबत खाणार. जेवणामध्ये आहे चपाती, वांग्याचं भरीत, दही आणि बेसनचं पिठलं आणि भात. मस्त गरमागरम बेसनच्या पिठल्याबरोबर भात खूप छान लागतो. चपातीबरोबर पण खूप छान लागतो. झोपून उठले, परत चपाती भाजली आणि मी आता परत निघाली आहे कामाला आणि आता तयारी करते आहे. माहिती नाही स्टेशनला काय हालत आहे ती. बघूया, पावसामुळे वाहतूक ठप्प झाले, काय झाले ते माहिती नाही. जाऊनच समजेल आपल्याला काय आहे ते. तर इकडे पाणी भरलं आहे थोडं थोडं, कारण सकाळी आली तेव्हा नव्हतं पाणी भरलेलं आणि आता संध्याकाळी जाते तर पाणी आहे. पण दुपारी जास्त पाणी होतं आणि आता उतरलं पाणी ते. तर सगळेजण पावसाची मजा घेतात, एन्जॉय करत आहेत, त्याच पाण्यामधून चालत आहेत. कारण रिक्षा पण जास्त नाही आहेत, त्याच्यामुळे मग सगळ्यांना स्टेशनवरून पण चालत यावं लागतं आणि इकडूनही चालत जावं लागतं. तर इकडे पण पाणी कमी झाले, कारण व्हिडिओमध्ये मी बघत होती तर भरपूर पाणी होतं दुपारी, पण आता भरपूर प्रमाणामध्ये कमी झाले पाणी. आणि आता ट्रेन थोडा स्लो आहे, बघूया आपली ट्रेन कधी येते. चला, ट्रेन पण आली आहे, लेट पण आली आहे. हा व्हिडिओ आपण इथेच संपूया, भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. आता सगळं बाय.